बुवानी गवळण भारी भारी म्हणली. ऐकलं ना तुम्ही? बुवा म्हणाले गवळणी ही काना खालची चाटतो उघडून कशी ठेवतेस? खालची चाटतो म्हणतात. आता तिनं खाली उघडून ठेवली मला माहित नाही, तर पूर्वी बुवा बोल अजून म्हणतात बुवा ही बुवांच्या कानामध्ये पाखरू गेलोय. कधी आलो होतो बघाय, ऐकत होतो पाऊस पडत होता चांगला आणि खरोखर माऊल एवढा पावसामुळे चांगला झाला ना की तरी सुद्धा माझा रशीद बांधव थांबलेला आहे. तुम्हाला इथं पुन्हा शाहीर मानाचा मुद्रा करेल का? पाऊस पडल्यानंतर लोक पण थांबत नाही. वर्ग पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा पुन्हा एकदा मुद्रा करतो. त्यानंतर म्हणतात 3 तासाचं भांडण बुवा परिवारावर लावू नका, परिवारावर गेलाव तो सोडणार नाही, बुवा परिवारावर कधी तुझ्या जाणार नाही. आणि बुवा म्हणाले की आज म्हणजे आजचीच बारी आपली खेडमध्ये कार्यक्रम आहे, उद्या जिमन बुवांचा आम्ही सोबत जाऊ. मी बुवा तुमच्या परिवारात घरात येतो, बुवा परिवारात जाणार नाही पण घरी येतो, याला उद्या लय बरा पडेल. घरीच जाऊ बुवांच्या जेवणाचा. हा जेवणाचा बांगलाच झाला आपणास. बुवांच्या घरी जाऊया, आपण बुवांच्या घरी जाऊया. जेवण खाना पिना मस्त बुवांचं सुटसुटीत. बुवा गडबड गेल्यानंतर लक्षात येतो बुवांच्या घरी जाऊया. हा बुवा न्यायला होतं येणार आम्ही, पण बघा परवडतील काय, कारण म्हटलंय पहिल्याच बारीत आम्ही आजच्या बाजूत बारीचा मी कृष्ण मी तू माझी आता गवळणीत राधा. बुवांच्या घरी जाऊया जेवायला. जेवायला म्हणजे पीठ भाकरी देतील ते आम्ही खाणार. पण बुवा म्हणजे राधे, आता राधी म्हणायला लागली तुझी खालची काय मी चटणारा नव आग लावतेस. असे म्हणतात ना बुवा की खाली ठेवलेली घागर बुवा काना चाटतो, तर चांगली असते. तुझी खालची चाटाय वेळ कोणाचा आहे? मी माफी मागितली, बुवा बोलले माझी गवळण तुम्ही ऐकायला नंतर 100% गवळण मी देणार ना, शास्त्रशुद्ध. बुवाच्या 3 पिढ्या बुवान काढल्या ना तरी त्याला जमणार नाही. ती माझी स्वतःची डिग्री आहे. म्हणून राधाबाई तुझी ती खालची घागर काही काली असेल, गोरी नसेल, कारण ती भरपूर वेळा कानात फोडली. कानात भरपूर वेळा फोडलेले त्याच्यामुळे गोरी नसेल, कारण त्या विषय वेगळा होतो. कधी कधी कृष्णा खडा मारायचा तर वरची फोडायचा, पण वरची फोडल्यानंतरच राधेला माझ्या यायची खाली. हा आहे की नाही? आता खालची राधेची काली घागर झालेली असेल, बुवा परत दुसऱ्या वारीत या तेव्हा उघडून बघून या, म्हणजे घरी काय ठेवलेली आहे ना काळी घागर तुमची घागर म्हणजे त्या गवळणीने ठेवलेली. काळी आहे का गोरी आहे? गोरी नसेलच तर ती सुद्धा माहिती आहे ना, कुंभार जेव्हा घडवतो तेव्हा चुलीवर भाजल्याशिवाय तो पक्का होत नाही. हा जीवन बुवाचा शिक्का आहे बुवा, तो पक्का होत नाही, नाही तर कच्चा राहिला तर नंतर मग वाटतेची त्या कपाटक्यान मग बाद विषय. ह्या तुमच्या बुवा माठावर भरपूर फटकं मारलेला आहे मी. हा काना आहे ना भरपूर फटकं मारून झालेला आहे, त्याच्यामुळं ती कालीच असू दे. बुवा म्हणाले चाटतो खालची चाटतो तुझी देतो बघ कशी ती. अजून म्हणतात बुवा काय म्हणतात रिक्षा गवळण सुंदर बुवांची गवळण बघा काय म्हणतात. रिक्षात बसली टॅक्सीत बसली गवळण बुवाची. कानाची चोरी ती घुसखोरी गेलो घागर फोडायचा होता का चोरून जातो काय बुवा म्हणतो कानाची चोरी ती घुसखोरी. अरे घुसखोरी केल्या सैनिक माराय करतील तुझा सैन्य. हे बुवा तुझा सैन्य जेवढा आहे ना आता भरवून टाकीन मी. तुझा सैन्य आधी कमी कर, हे आमचं नाते कर, म्हणजे आम्ही आजच्या बारीचे काना, तू माझी राधा. तुझा सैन्य एवढा कसा वाढलेला आहे, त्याच्यात कशी चाटू तुझी खालची घागर, सैन्यात दिसेल कशी. बुवा म्हणतात कानाची चोरी ती घुसखोरी. बुवांना शब्द भेटला नसेल, घेतला नाही असेल घुसखोरी करा नंतर मारा करमात. पोपट पंची माझ्या समोर बुवा काढायची नाही, नागडा करून सोडेल मी. कपडे काढायला येईल तुला मी. हा तुझा बाप आहे ना, त्याला जाऊन विचार. परवाच कार्यक्रम करायचा अकादमीत, माझ्याशी जो नडतो त्याला मी सोडत शास्त्र देतो. आणि जर बुवा तो म्हणतो ना सारखं परिवारावर जातं, उद्या येतो मी घरी जाऊया रे जेवाय घरी. हा बघा विषय बुवांचा विषय
कानाची चोरी ही घुसखोरी केला विचार मालयान लुटायचा काय म्हणतात बुवा केला विचार मालयान लुटायचा थोडे सर्व गळ्यांना वाटायचा तुझी एक घागर असेल तर किती जण त्यास पुरणार पुरतील काय नाही काय रे बाबू 5 जण जर एका हंडीत खाई गेलो तर पुरल का नाही ना काय म्हणतात थोडं सर्व गड्यांना वाटायचा थोडं सर्व गड्यांना वाटायचा मग खालची बागा माझी चाटायचा चालेल चांगली असते तर नक्कीच चाटली असते काय झालं भेटूया पण दही नाही मी तुझा दही नाही दूध चाटी दूध दही तुझ्या दह्यात काय गप नाही राहिलेला आता ही काय हिचं काय चाटायचं तर तिनं काय सांगितलेलं नाही फक्त चोरी करायचा एवढा असू दे म्हणून बुवा गवळणीचा विषय देतोय गवळणीचं उत्तर लक्ष असू द्या जरा झोपूया हा गोवाची गवळण ऐकलेली आहे ना तुम्ही त्याने पण म्हणलेली मी पण म्हणली पण त्यांच्यापेक्षा मी चांगली म्हटली की नाही सांगा होय ना येणे झाल्यावर सांगा लाल करू नको बुवा तुम्ही रंगले होय बुवा तुम्ही सदालालवाले रंगले सदालालवाले हे सदा लालच कधी मेलं कमी म्हणतच नाही कधीच नाही त्यांना असं वाटतं की इकडं आलं ना इकडं वो पहिल्या बारीत बोलले आम्ही खेळची वाजी नाही पण त्यांना काय लाज वाटतं इकडे लांजत आल्यानंतर परमेश्वर आलं ना त्यांची बाजूनच जातात की नाही रे होय नाही पाजवी असं ते विषय म्हणजे विषय ओके ओके बुवांची गवळण बघा काय म्हणतो का अगं करणार चोरी तुझी घुसखोरी विचार म्हणी ग लुटायचा सोट्या पाहून माट सोट्या पाहून माट तुझा फुटायचा मारायच्या आधी सांडे सगळा झाला सोट्या पाहून माट तुझा फुटायचा मग एक एक काढी लुटायचा समजण्यावाले कोणी इशारा कापी बुवा तुला माफी नाही काय म्हणतो बाय अरे करणार चोरी तुझी घुसखोरी करणार चोरी तुझी घुसखोरी विचार मनी ग लुटायचा आवड माट तुझा फुटायचा आवड माट तुझा फुटायचा बंधनात केले प्रेमाचे वादे नाही रुसलो कधी तुझ्यावर
तिचे राधे मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो कितना मजा कैसा नशा है कितना मजा है कैसा नशा है प्यार करके देखो म्हणून बुवा काय म्हणतो लक्ष असू दे बघ गवळण बुवा तुझा हातात घे आणि जीव ऐकायला जर गेलंच नाही ना आणि काहीतरी बोलला असतं बुवा येऊन होतं तुझ्या कानात बघ 100% मला तुमचा आणि माझा बुवा पहिल्यांदा सामन्याने मला मेला सांगतो मोठे किती मला सांगायचं नाही तू म्हणून गवळण मंडळाला गवळणीचं उत्तर दे नाही तो सोडणार तुला दुसऱ्या बारी चल तुझं मी नमाज अरे जीवन तुझं मी नमाज जीवन तुझ माझी अंधेरी यमुना तिरी तुला मित्रांनो आज येताना लिहिले माझ्या पोरग्याची कवितेची नाही असलाय बारे ए बुवा छाकले निर्वाचन आहे माझ्या समोर आज तिसऱ्या पिढीचा आहे आणि चौथी पिढी माझी आहे आणि माझ्या पोरग्यात लिहिलेली गवळण मी गातोय याची तुला लाज वाटा पाहिजे तर तू सगळी नमाज तुला लय विचार करायला लागेल या शब्दांचा अर्थ करताना व्यर्थ ही जीवन तूच माझी राधा अंधेरी यमुना तिरी करतो तुला वादा